मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. सगळे कंडारीच्या लोकांना तेंडुलकरच गोळ्या केले सगळे. आता काय भगवान बाबा, मजा आहे हा. सगळी गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य, हे आमच्या संप्रदायाचं सौंदर्य आहे. विठ्ठल विठ्ठल मला जरी विश्वास कोणावर ठेवावा सांगत नसाल बाबा, तरी तुम्ही परमार्थच करताना. तुकोबाराय म्हणाले हा, मग तुमचा तरी कोणावर विश्वास असेल ना? आहे ना. मग तुमचा कोणावर आहे एवढं सांगा तरी आमचं काम भागल. हे विचारल्यावर उत्तर आहे. संताचे पायी हा माझा विश्वास. तरी त्याच्या चेहऱ्यावर काही समाधान नाही बैराम महाराज. अरे सांगितलं ना तुला, विश्वास संतावर आहे. याच्यात काय नवल आहे का महाराज? का अहो तुम्ही संत, तुमचा विश्वासही संतावर. त्या पार्टीच्या लोकांचा विश्वास त्या पार्टीच्या पुढाऱ्यावर. हे काय पेपरला देणारी गोष्ट आहे का? तुम्ही संतच आहे आणि विश्वास संतावर आहे म्हणता. म्हणजे तू फारच चिकित्सक दिसतो रे. कंडारीचा आहे ना? बरोबर आहे. हे बघ, संतांचा विश्वास संतावर नवल नाही, देवाचा विश्वास संतावर हे विशेष नाही, माणसांचा विश्वास संतावर हे वैशिष्ट्य नाही. मग अरे राक्षसांचा विश्वास सुद्धा संतावरच आहे. विठ्ठल विठ्ठल मग मात्र त्याची उत्सुकता सिगेला पोचली. काय सांगता महाराज, राक्षसांचा विश्वास संतावर? हो, राक्षसांचा सुद्धा. आता थोडस रामायणात जाऊ, लगेच बाहेर येऊ. अशोकराव, मंदोदरीला स्वप्न पडलं आणि स्वप्नशास्त्र हे सत्य आहे. तुम्ही माना नका मानू. इकडे राजा दशरथ मरण पावला ना, तर भरत मामाच्या घरी आहे. युधाजित राजे भरताचे मामा. पहाटे 3ला भरताचं रडणं सुरू झालं होतं. पहाटे 3ला. मग मामाने विचारलं, भांजे रो रहे, बहुत बुरा सपना देखा मामाश्री. भरत देखे भयानक सपना. तुम्ही रामायणात येईल तुम्हाला. बस बस आप कामापुरतं हे चालू आहे ना आपलं, थोडं घेऊ. भरत देखेव भयानक सपना. आणि स्वप्न बघूनच रडायला लागला. ज्या रात्री बाप मेला अयोध्येत, त्या रात्री मामाच्या घरी रडतोय. ते काय मोबाईल होता का तेव्हा? सपने तो आते ही रहते हैं. नाही मामा, या स्वप्नाचा अर्थ आहे माझ्या घरातल्या पुरुषापैकी कोणी लांब गेला अथवा कोणी कायमचा गेला. म्हणजे हे आम्ही वसिष्ठ गुरुकडे स्वप्नशास्त्र शिकलो. मामा, त्यांनी सांगितलं होतं की ज्या रात्री काळा वर्णाची स्त्री काळे वस्त्र नेसलेली आहे, केस मोकळे सोडलेले आहे, सर्वांगाला तेल लावत आहे आणि आपल्याकडे पाहून विचित्र पद्धतीनं हसत आहे, असं स्वप्न पडलं की समजायचं घरातल्या पुरुषापैकी कायमचं गेलं अथवा कोणी दूर गेलं. ही स्वप्न आहे. राम दूर गेला होता आणि दशरथ कायमचा गेला होता. भरत देखेऊ भयानक सपना. नाथांना स्वप्न पडलं, अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली, येवणी अलंकापुरी काढा वेगी. मग ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी. बस हे सगळे तुम्हाला पाठ आहे. तसं मंदोदरीला स्वप्न पडलं आणि सकाळी रडू लागली. रावण विचारतो, का रडतेस? मंदोदरी बोले रावणा प्रती, मंदोदरी बोले रावणा प्रती, मंदोदरी बोले रावणा प्रती, मंदोदरी बोले रावणा प्रती. स्वप्न देखिले राती, स्वप्न देखिले राती, स्वप्न देखिले राती, स्वप्न देखिले राती. नेनो वानर मिळाले किती, नेनो वानर मिळाले, नेनो वानर मिळाले.
हा अभंग अशोकराव नामदेव महाराजांचा आहे, पाठ आहे यांना. हा ना. मंदोदरी बोले रावणा प्रती, एक स्वप्न देखिले म्या राती. नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला. स्वप्न बघितलं आणि स्वप्नात वानर पाहिली आणि त्यांनी समुद्रावर पूल बांधला, शिळा सागर बांधिला. रावण जोरात हसला. डरपोक कही की बंदर आने दो अंदर, 6 महीना तक फुर्सत हो जाएगी. बंदर को खाते हम लोग, डरते नहीं. अहो नुसते वानर नाही ना. मग नेनो त्यांचा बळी आला, लंके भोवती वेडा दिदला. अजून काय काय बघितलं. अहो स्वप्नात रात्र जाईल एवढं बघितलं. म्हणजे रणी पडला कुंभकर्णवीर, जो तुमचा सखा सहोदर. घरी जाऊन अख्खा अभंग वाचा, गोड वाटेल तुम्हाला. रणी पडला कुंभकर्णवीर, जो तुमचा सखा सहोदर. बलवान बंधू तुमचा कुंभकर्ण, 6 महिने झोप घेणारा, निद्रा करी क्षणमास. रणी पडला कुंभकर्णवीर, जो तुमचा सखा सहोदर, निद्रा करी क्षणमास. 6 महिने झोप घेणारा तुमचा बलवान बंधू कुंभकर्ण रक्ताच्या थारोळ्यात बघितला. अजून लंका जाळूनी केली जोहारे, पूर्ण लंका पेटलेली बघितली. अजून सत्य तुझी इच्छे दिली दस शिरे, रामयाने रणरंग धीरे. तुमचे 10 मुंडके तुटलेले पाहिले स्वप्नात. अजून अजून राहिलं काय आता अजून. बरं ठीक आहे ठीक आहे, आता 9:15 वाजले. तू सांग काय म्हणणं काय तुझं, ऐकाल का माझं? सांग तर. रिघाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण. तुमचाही वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल. एवढं ऐका माझं, एवढं ऐका. श्रीरामाला शरण जा, कल्याण होईल आपल्या कुळाचं. एवढं ऐकलं रावण बिघडला. आता भावार्थ रामायण. निधडा नव्हे रघुनाथ, जो वानरांचा आश्रयित, त्यासी मी वंदी लंकानाथ. तरी जगात जघन्य, वानराच्या बळावर उड्या मारणारा दशरथाचा मुलगा राम, आणि 33 करोड देवता बंदीखानात ठेवणारा रावण, त्याला घालीन लोटांगण वंदीन चरण करू का? जगात अपकीर्ती होईल माझी. ऐकून घेत नाही बरं का रोहिदास. मग रावणानं मनातलं बोलायचं आहे. मंदोदरीला एकांतात नेलं. एकांतात. बैराम बाबा आता एकांतात सांगू लागला. मंदोदरे ऐसाची सांगे बिभीषण, ऐसाची सांगतो कुंभकर्ण. ऐसेची सांगती बहुसाल जन, रिघा शरण तुही मनसी. परी मी का नायके आपण, ही अर्थीचे कारण. म्हणून तुला एकांतात आणलं. समाजात बोलता येईल मला. माझा कॅबिनेट मंत्री होता बिभीषण. माझा सत्पुरुष भाऊ बिभीषण, तोही म्हणतोय दादा शरण जा. बलवान भाऊ कुंभकर्ण, तोही म्हणतो दादा शरण जा. अति काय अकंपन, दुर्मुख दुर्वचन मोठे मोठे महामंत्री माझे, ते म्हणतात सरकार शरण जा. तू माझी अर्धांगिनी, तूही म्हणते शरण जा. तरी मी का ऐकत नाही, हे सांगण्यासाठी तुला एकांतात आणलं.
मंदोदरे, एकदा मी जंगलातून जात होतो. नारदाची भेट झाली. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.